नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पनवेल येथून आळंदीकडे जाणाऱ्या वारकरी दिंडीला कामशेत येथे कंटेनरची जोरदार धडक बसून मोठा अपघात. पनवेल येथून आळंदीकडे जाणाऱ्या वारकरी दिंडीला कामशेत येथे कंटेनरची जोरदार धडक बसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडली तर अनेक वारकरी जखमी झाले आहेत. मागील 4-5 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारची घटना घडून 7 ते 8 वारकऱ्यांचा जीव गमवावा लागला असताना देखील ज्या भागात वारकरी दिंडी मुंबई-पुणे हायवेवरून आळंदीकडे प्रस्थान करतात अशा भागातील रस्त्यांवर पोलिसांच्या कुठल्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेक वारकरी माता भगिनी यांना जीव गमवावा लागल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली. ज्या भागातून वारकरी दिंडीचा प्रवास आळंदीकडे होत असतो त्याच भागात अशा वारकरी दिंडींना पोलीस सुरक्षा देऊन प्रस्थान करण्याची मागणी वारकरी मंडळाकडून करण्यात येणे अपेक्षितच आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी झाली. घटना घडल्यावर पोलिसांना जाग आली. पोलिसांचे या ठिकाणी वाहतूक कोंडी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. परंतु घटना घडल्यानंतरच पोलीस या वारकरी दिंड्यांकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. ही दुसरी घटना मावळ तालुक्यातून घडून आली आहे. तरी याकडे पोलिसांनी वाहतुकीवर अत्यंत जबाबदारीने लक्ष देण्याची गरज असून सध्याच्या काळात अनेक वारकरी दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान सुरू आहे. मावळ तालुका प्रतिनिधी संदीप आडकर.